सीईटी सेशन 1 आणि सेशन 2 या दोन्ही सेशनचे आपल्याला मार्क्स या ठिकाणी समजले आहेत आणि या मार्क्स अकॉर्डिंग आपल्याला काय एक्सपेक्टेड पर्सेंटाइल येत आहे हे सुद्धा आपल्याला थोडीशी आयडिया आली आहे. आता हे जे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल आले आहे या एक्सपेक्टेड पर्सेंटाइल अनुसार पुढे आपल्याला कोणते कॉलेजेस मिळू शकतात किंवा आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळवता येईल असं एक नाही बरेच असे प्रश्न आहेत. त्यातल्या त्यात बरेच असे विद्यार्थी आहेत की अशा विद्यार्थ्यांचे 70 मार्क्स पेक्षा कमी पर्सेंटाइल आपल्याला दिसून येत आहे. तर या विद्यार्थ्यांना जर सीएस ब्रांच मिळवायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्ते विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन माहिती घेऊया की एक्सपेक्टेड पर्सेंटाइल अनुसार चांगले कॉलेज कसं मिळवता येईल. तर महत्वाचं आहे की यामध्ये आपण जे आपले कॉलेजची सुरुवात आहे आपण डिक्रीजिंग ऑर्डर अनुसार करू, म्हणजे जे की 99 मार्क्स पासून 70 मार्क्स पर्यंत काय एक्सपेक्टेड मिळू शकतं आणि त्यातल्या त्यात कॉम्प्युटर ब्रांच कशी आपल्याला मिळवता येईल याबद्दल आपण माहिती घेऊ. आता ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाइल 99 प्लस येत आहे अशा विद्यार्थ्यासाठी जर पहिली प्रायोरिटी आपली कॉम्प्युटर, आयटी, एआयडीएस किंवा सायबर सिक्युरिटी किंवा मशीन लर्निंग या रेंज मध्ये असेल तर आपल्याला पाहिलं असतं या पर्सेंटाइल आपण महाराष्ट्रातील टॉप 1 कॉलेज सीयूपी कॉलेज याच्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. व्हीजीटी आहे, व्हीजीटी मध्ये मिळू शकतं. पीआयसीटी आहे, एसपीआयटी आहे, या सर्व कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. या ठिकाणी तुम्हाला आयसीटी कॉलेज दिसेल. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळं किंवा या ठिकाणी कॉम्प्युटर आयटी ब्रांच नसल्यामुळे विद्यार्थी या कॉलेजला थोडंसं मिस करतात. पण जर आपल्याला केमिकल, पॉलिमर, प्लास्टिक टेक्नॉलॉजी यामध्ये जर आवड असेल तर आपल्याला सीयूपी नंतर हा पाहिलं असतं तर आयसीटीचाच नंबर महाराष्ट्रामध्ये येतो आणि दॅट व्हिजिट याचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलर फक्त सीएसआयटी तर आपल्याला स्क्रीनवरती जे कॉलेज दिसत आहेत याचा आपण विचार करू शकतो. नेक्स्ट आपण जर पाहिलं असता ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाइल कॉलेजचं या ठिकाणी पाहिलं असता 98 पासून 99 पर्सेंटाइल येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय, तर लक्षात घ्या मी जे सध्या पर्सेंटाइलचा रेशो या ठिकाणी शो केला आहे तर या 98 टू 99 पर्सेंटाइल मध्ये जवळपास 1700 ते 1800 मुलं असतील किंवा त्याच्या अभाव सुद्धा या ठिकाणी असू शकतात. कारण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या पर्सेंटाइल मध्ये किती विद्यार्थी येतात याबद्दल सुद्धा तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देईल. पण तत्पुरतं सांगायचं असेल तर 98 टू 99 पर्सेंटाइल मध्ये. आणि लक्षात घ्या जे सध्याची मी एक्सपेक्टेड कॉलेज बद्दल माहिती देत आहे हे माहिती तुम्हाला राऊंड 1 पासून स्पॉट राऊंड पर्यंतची माहिती देत आहे. कारण विद्यार्थी म्हणते की लास्ट इयर जर आपण पाहिलं असतं 99 पर्सेंटाइलला काही कॉलेजमध्ये सीएस सुद्धा मिळाली नाही, जे की मगाशी फर्स्ट स्क्रीन वरती तुम्हाला शो केली होती. तर नेक्स्ट आपण पाहू शकतो 98 टू 99 मध्ये वालचंद सांगलीमध्ये आपल्याला मिळू शकते. सोबतच वालचंद सांगलीचं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऍज वेल एज स्वतःच एक अनएडेड कॉलेज सुद्धा या ठिकाणी आहे आणि दोन्ही कॉलेजचे ऑलमोस्ट कट ऑफ त्याच लेवल मध्ये चालतात. नेक्स्ट आहे आपलं व्हीआयटी पुणे. त्यानंतर या ठिकाणी कमिन्स कॉलेज. कमिन्स कॉलेज हे फक्त मुलींचं कॉलेज आहे, त्यामुळे मुलींना या ठिकाणी चांगली जास्त बेनिफिट्स मिळू शकतील. नंतर आहे पीसीसी, नेक्स्ट आहे डीजे सांगवी, नंतर विवेकानंद मुंबई. या रेंजचे कॉलेजेस जे आहेत आपले ते आपले 98 टू 99 या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग मिळणार आहेत. जसंही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाइल अनुसार एक्सपेक्टेड कॉलेज कुठले मिळत आहे याबद्दल जशी इन्फॉर्मेशन देत आहे, सेम ॲज इन्फॉर्मेशन आपल्याला तुमच्या ज्यावेळेस आपला सीईटीचा रिझल्ट येईल आणि रिझल्ट नंतर एक्झॅक्ट पर्सेंटेज येईल त्यावेळेस सुद्धा मी अशीच इन्फॉर्मेशन दिली आणि त्यावेळेस तुम्हाला एक अनालिसिस पण देईल की 2026 मध्ये या ठिकाणी इंजिनिअरिंगची कट ऑफ वाढणार आहे की आहे तशीच असणार की काही कमी होणार आहेत. कारण ओव्हरऑल डेटा आपल्याला एक्झॅक्ट डेटा त्यावेळेस मिळेल आणि त्या डेटावरून तुम्हाला इन्फॉर्मेशन मी नक्कीच देईल. नेक्स्ट आहे या ठिकाणी पर्सेंटेज वर्सेस कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्याचे 98 च्या खाली पर्सेंटाइल येतात, जवळपास आपण याची रेंज पकडू 96 च्या रेंज पर्यंत पकडू किंवा 95 च्या रेंज पर्यंत पकडू आपण. ज्या विद्यार्थ्यांची पर्सेंटाइल अशा विद्यार्थ्यांना डीवाय पाटील नागपूर, पीसीसी रावेत, डीवाय पाटील पिंपरी, आयस्क्वेअर आयटी, एमआयटी, एआयएसएसएम, जेएसपीएम ताथवडे, पेस मॉडर्न, थाडोमल, एसआयएस, ठाकूर कॉलेज आणि फ्रान्सिस्को कॉलेज या रेंज मधले कॉलेजेस आपल्याला मिळू शकतील. आता हे झाली तुमची 98 पासून जवळपास 95 च्या रेंज मध्ये. आता विद्यार्थ्याला एक प्रश्न पडेल की जे काही सध्या आपण रेंज सांगत आहे ते अबोव 95 च्या, मग अदर स्टुडंट्सनी काय करायचं. लक्षात घ्या एखाद्या विद्यार्थ्यांना या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि आपल्याला जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची तयारी असेल
तर आपण 95 टू 96 च्या रेंज मधले सुद्धा विद्यार्थी वरील टॉप कॉलेजमध्ये जाऊ शकतात. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेकंड स्लाइड मधले जे काही कॉलेजेस होते, या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, इथं जरी आपण मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या ब्रांचला प्राधान्य देत असाल, म्हणजे सांगायचं तात्पर्य चांगलं कॉलेज पाहिजे. जर आपण ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असाल, डेफिनेटली या सुद्धा कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे. आणखी एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना. ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओबद्दल किंवा आपल्या काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी इंटरेस्ट येत असेल, तर आपले जे काही काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत WhatsAppचे, खाली लिंक पण आपण शेअर केल्या. त्याच्यावरती जर आपण जॉईन झाला, तर जे काही लेटेस्ट अपडेट म्हणा किंवा शॉर्ट नोटीस असतात, ते आपण वेळोवेळी आपल्या ग्रुपवरती अपडेट करत राहतो. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे, त्यानुसार पाहू शकता. नेक्स्ट जो आहे या ठिकाणी पर्सेंटाईलचा रेंज, तो रेंज आहे 95 पासून जवळपास 88. आता हा रेंज मी थोडंसं वाढवत चालणार आहे. कारण याच्यामध्ये ओव्हरऑल सीएस पासून या ठिकाणी मी ईएनटीसी पर्यंतचा विचार तुम्हाला सांगणार आहे किंवा ईएनटीसी ब्रांच पर्यंत काय मिळतं हे सांगणार आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतात की जे काही 95 पासून 88 पर्यंत पीबीजी आहे, सिंहगड वडगाव आहे, काशीबाई नवले, एमएमसी आहे, डी वाय पाटील लोहगाव, जेएसपीएम हडपसर, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, दत्ता मेघे कॉलेज, भारतीय विद्यापीठ, या ठिकाणी आपण कोल्हापूर पण पकडू शकतात, मुंबई पण पकडू शकतात. सोबतच कराड गव्हर्नमेंट कॉलेज आणि संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज, हे आपल्याला कॉलेजेस दिसते. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की कॉलेजची निवड कशी करायची, की पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस द्यायचे, प्रायव्हेट ऑटोनॉमस द्यायचे, की जस्ट आता मी काही 2 गव्हर्नमेंट सांगितलेले आपल्याला ते द्यायचे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना महत्वाचं सांगेल, ज्या ठिकाणी हायर प्लेसमेंट आहे अशा हायर प्लेसमेंटच्या कॉलेजला प्राधान्य द्या. इन केस ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची गरज पडली हरकत नाही, पण चांगल्या प्लेसमेंट देणाऱ्या कॉलेजला प्राधान्य देणं कधीही चांगली गोष्ट आहे. आता यानंतर 80 टू 90 मध्ये, आता मी स्पॅम 10 मार्क्सचा घेतला पर्सेंटेजचा, या स्पॅम मध्ये जर विचार केला तर आपल्याला जे काही न्यूली गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे जसं की लातूरचा आहे, नागपूरचा आहे, कोल्हापूरचा आहे, अमरावतीचा आहे, असे जे काही काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. ठीक आहे, की ज्यांना आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये, बरेच विद्यार्थी पालक आल्यानंतर विचारतात की आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन मिळेल का? येस, आपल्याला 72 मार्क्स पर्यंत ऍडमिशन मिळेल. पण आपल्याला कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळते हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच काही सर्व काही नसतं. त्यापेक्षा बरेच प्रायव्हेट कॉलेज चांगले आहेत. त्यांचा कट ऑफ सुद्धा खूप चांगला आहे आणि त्यांचं मेरिट सुद्धा खूप चांगलं आहे आणि प्लेसमेंट सुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काही सर्वस्व नाहीये. म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाबतीत आपण असा विचार नाही केला तरी चालू शकतो. म्हणजे 80 टू 90 न्यू गव्हर्नमेंट कॉलेज आणि जे काही गुड म्हणजे एक अव्हरेज, म्हणजे आपण पाहू शकतात की टियर 2 चे जे काही या ठिकाणी कॉलेजेस आहेत, ते सुद्धा आपल्याला या रेंज मधल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. ठीक आहे. तर यामध्ये विद्यार्थी पालकांना जी मी रेंज आता घेणार आहे, या रेंज मधल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि तत्पूर्वी आणखी एक अनाउन्समेंट करेन. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या इथं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, त्या पेड काउन्सिलिंगचे पॅकेज या ठिकाणी शो केले आणि लक्षात घ्या, आपल्या इथं पेड काउन्सिलिंग आपण पर्सनल काउन्सिलिंग असं कन्सिडर जरी केलं तरी हरकत नाही. आपलं लातूर आणि पुण्याला 2 ऑफिस आहेत. या ठिकाणी फिजिकली आपण व्हिजिट करून सुद्धा या ठिकाणी 1 टू 1 काउन्सिलिंग घेऊ शकतात. आपलं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोड पॉसिबल, ऑनलाईन मोड थ्रू जॉईन होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष जर त्या ऑफिसला व्हिजिट करून काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, त्यावेळेस ते विद्यार्थी ऑफिसला व्हिजिट करून सुद्धा आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. महत्वाचं काय यामध्ये, आपले पहिल्यांदा जे काही डाऊट्स आहेत, प्रोसेस बद्दल जे माहिती हवी, ते सर्व घ्या आणि नंतर आपण काउन्सिलिंग जॉईन केली तरी हरकत नाही. कारण ज्यावेळेस आपले डाऊट्स क्लिअर होतात त्याच वेळेस काउन्सिलिंग जॉईन करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हँडबुक पाहिजे ते हँडबुक आपण ऑर्डर करू शकतात. नेक्स्ट आता 70 टू 80 मार्क्स. इच्छा आहे कॉम्प्युटर ब्रांच घ्यायची. तर लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट सांगेल आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. जर आपल्याला या मार्क्सला किंवा या पर्सेंटाईलला आपल्याला ही ब्रांच घ्यायची असेल, तर मेनली सर्वप्रथम आपल्याला पुणे आणि मुंबई हे दोन युनिव्हर्सिटी अवॉइड केला तर आपल्याला अजून एक ब्रांच मिळायचे चान्सेस वाढतात. हे फर्स्ट आहे. सेकंडली, जर आपल्याला पुणे मुंबईत घ्यायचं असेल तर या विद्यार्थ्यांना ब्रांच कॉम्प्रोमाइज करावी लागेल. नसेल तर आपल्याला या दोन युनिव्हर्सिटी सोडून अदर दॅन युनिव्हर्सिटी मध्ये गेलात तर अदर दॅन युनिव्हर्सिटी मधले चांगल्यातले चांगले कॉलेज सुद्धा या पर्सेंटाईलला मिळतात. त्यामध्ये तुमची सीएस असू द्या, आयटी असू द्या, एआयडीएस असू द्या, हे सुद्धा ब्रांच तुम्हाला या ठिकाणी मिळते. पण यदा कदाचित आपल्याला या ठिकाणी घ्यायचंच नाही, या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचंयच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, ते पण कॉम्प्युटर ब्रांचला, तर आपल्याला थोडासा या ठिकाणी खर्च करणं आवश्यक आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी 70 बिलो जर असतील आणि विद्यार्थ्याला कॉलेज नकोय, तर आपल्याकडं
मोस्ट ऑफ द या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. जवळपास 29 प्रायव्हेट कॉलेज म्हणू शकतात किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणू शकतात. या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. यामध्ये असे काही कॉलेजेस आहेत, ज्यांच्या स्वतःच्या सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहेत किंवा पॅरा सीईटी आहे. या पॅरा सीईटी किंवा स्वतःच्या जे काही एंट्रन्स एक्झाम आहे, यावरूनही आपण यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. मोस्ट ऑफ द कॉलेज जेईई मेन्स मार्क आणि सीईटी मार्क्सवरून ॲडमिशन देतात. पण बरेच असे काही कॉलेजेस आहेत, हे कॉलेजेस आपल्याला त्यांच्या इंडिव्हिज्युअल एंट्रन्सवरून पण ॲडमिशन घेतात. काही कॉलेजमध्ये वॉकिंग ॲडमिशन मिळतं, पण काही कॉलेजेसमध्ये आपलं ॲडमिशन घेण्यासाठी बेसिकली जे काही त्यांचा क्रायटेरिया तो क्रायटेरिया फुलफिल करून आपल्याला ॲडमिशन मिळत असतं. पण जवळपास सांगायचं तात्पर्य असं आहे, की जरी आपल्याला 40-50 जरी मार्क्स असतील, तरी या ठिकाणी आम्ही तुम्हाला कॉलेजेसमध्ये सीएस ब्रांच या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं कमी मार्क्समध्ये सुद्धा कॉम्प्युटर ब्रांच मिळवायचे असे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करा. जे तुम्हाला स्क्रीनवरती कॉलेजेस दिसत आहेत, या सर्व कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त काउन्सिलिंग फीसमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं जाईल. यासाठी आम्ही कुठला मॅनेजमेंट किंवा एक्स्ट्रा सुद्धा आपल्याकडनं चार्ज आम्ही घेत नाहीये. जेही असेल ते आपण कॉलेजला पेड केलं तरी हरकत नाही. पण आमच्या साइडने आम्ही फक्त हे सर्व आपल्या ओन्ली फॉर काउन्सिलिंगच्या फीसमध्ये ॲडमिशन मिळवून देत असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम इन्फॉर्मेशन घेऊ, की जे की आपल्या पर्सेंटाइलमध्ये किती विद्यार्थी असतात. म्हणजे 99 टू 98 मध्ये किती असतात, 98 टू 97 मध्ये किती असतात, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. जेणेकरून आपल्याला ऍडमिशनचा पिरियड येईपर्यंत आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट पूर्ण काउन्सिलिंग मिळायला पाहिजे. ठीक आहे. थँक यू फॉर